नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पश्चिम बंगालमध्ये अगदी वेगाने सगळ्या घडामोडी घडत आहेत. गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. त्यांनी तो मोठा निर्णय जो होता, ज्या निर्णयाची गेली 4 दशकं पश्चिम बंगालची जनता वाट बघत होती, तो निर्णय त्यांनी घेतला. इकडे राज्यपालांनी जुनं सरकार बरखास्त करून टाकलं आणि अक्षरशः ममता दीदींची हकालपट्टी केली. अर्थात हे सगळं करावं लागलं, कारण कुठलंही नवीन सरकार जेव्हा येतं, ते स्थापन होतं, तेव्हा पहिलं सरकार आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री नव्या सरकारला सन्मानपूर्वक त्याच्या हातामध्ये सत्ता देत असतं, सुपूर्त करत असतं. आणि ही आपली सगळ्यांची ही जुनी परंपरा आहे, आपल्या सगळ्यांची. म्हणजे देशामध्ये जिथे कुठे अशी सत्ता बदल होतात, तिथली ही परंपरा आहे. पण ही परंपरा ममता दीदींनी मोडीत काढली. ही परंपरा ममता दीदींनी झुगारून दिली. म्हणजे त्यांनी एक तर मुळामध्ये आपला पराजय झालाय, पराभव झालाय, हे त्यांनी मान्यच करायला ते तयार नाहीयेत. ते आजही तयार नाहीयेत. आपण मुख्यमंत्री नाहीत हेही ते मान्य करत नाहीयेत. आणि त्यामुळे आता ममता दीदी असं म्हणू लागले आहेत की मी आता ही लढाई आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे. अर्थात ममता दीदी आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये जाऊन काय करणार आहेत हा प्रश्नच आहे. पण आपल्याला या व्हिडिओमधनं हेच बघायचं आहे की आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये ममता दीदी जाऊ शकतात का, आणि अमित शहांनी आज जो निर्णय घेतलाय महत्वपूर्ण, तो नेमका काय घेतलाय, तो का घेतलाय, त्याच्या मागची खेळी काय आहे, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मंडळी, जसं मी म्हटलं तसं अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले. आणि पश्चिम बंगालमध्ये अमित शहा हे शपथविधीच्या आधी येत आहेत म्हटल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडणार हे अगदी स्वाभाविक होतं. त्याप्रमाणे आज दिवसभरामध्ये अनेक घडामोडी घडल्या. त्याच्यामध्ये अमित शहांनी आल्या जे काही आता नवीन सरकार बनतं आहे, त्या नवीन सरकारमधले निवडून आलेले कोर टीमचे जे सगळे मेंबर्स आहेत, त्यांच्याबरोबर पहिल्यांदी बैठक घेतली. या बैठकीमध्ये जे काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे, त्या महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दिशेनं सगळी पावलंही त्यांनी उचलली. त्याच्यामध्ये नव्या सरकारची रूपरेषा काय असेल हे ठरवण्यात आलं. त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची एक त्यांनी पहिल्यांदी चर्चा केली. सगळ्यांची मतं काय आहेत ती जाणून घेतली आणि त्यानंतर तो मोठा निर्णय सुद्धा त्यांनी घेतला. म्हणजेच मुख्यमंत्री पदी कोण असणार या नावाची घोषणा अमित शहांनी केली आहे. आता या पुढच्या काळामध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे सुधेंदू अधिकारी हे असणार आहेत. म्हणजे आता पश्चिम बंगालचे अधिकारीच कोण असणार आहेत, तर सुधेंदू अधिकारी असणार आहेत. बरं, या नावाची घोषणा करण्यामागचं खूप मोठं कारण आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. भाजप ज्या पद्धतीचे डाव खेळतं, ज्या पद्धतीची व्यूहरचना करतं, भाजपने एकदा एखाद्या राज्यामध्ये आपली सत्ता आणली की पुढे ती दीर्घकाळ कशी चालेल या दृष्टीनं भाजप रणनीती आखत असतं. त्याचबरोबर आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचा आढावा घेतला गेला, तो म्हणजे पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे बांगलादेशातनं जे घुसखोर आलेले आहेत, त्या घुसखोरांच्या वरच्या कारवाईच्या बाबतीमध्ये अमित शहांनी काही निर्देश दिलेले आहेत. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने आपण काय काय घडलंय ते बघूयात. पहिल्यांदा मी जसं म्हटलं तसं राज्यपालांनी जुनं सरकार बरखास्त केलं, ममता दीदींची हकालपट्टी केली. अमित शहांनी सुधेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील याची घोषणा केली. आता या घोषणेच्या मागे सुधेंदू अधिकारींचं नाव का, एक लक्षात घ्या, आपल्याला सगळा एक इतिहास माहिती आहे. तो म्हणजे ममता दीदींचं जेव्हापासून सरकार किंवा पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता जाऊन
ममता दीदींनी जेव्हा तृणमूल काँग्रेसची सत्ता आणली तेव्हापासून शुभेंदू अधिकारी हे ममता दीदींबरोबर आहेत. त्यामुळे ममता दीदी नेमका कशा निर्णय घेतात, त्यांनी आपल्या सरकारमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये काय निर्णय घेतलेले आहेत, कोणते निर्णय हे पुढे जाऊन ममता दीदींना खूप त्रासदायक ठरू शकतात, कुठले घोटाळे आहेत, हे सगळं शुभेंदू अधिकारींना माहिती आहे. या सगळ्याच्या फाईल्स या शुभेंदू अधिकाऱ्यांकडे आहेत किंवा त्यांना माहिती आहे की या फाईल्स कुठे आहेत. आणि त्यामुळे पुढचं राजकारण जे भाजपला खेळायचं आहे त्या दृष्टीनं भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा, मुख्यमंत्री पदाचं नाव हे त्या दृष्टीनं घोषित केलं आहे. शुभेंदू अधिकारी जेव्हा भाजपमध्ये गेले त्यानंतर ममता दीदींवर ज्या पद्धतीचा अटॅक सातत्याने शुभेंदू अधिकारींनी केलेला आहे आणि तो म्हणजे बांगलादेशी घुसखोऱ्यांवरनं, आणि म्हणून पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शुभेंदू अधिकारींनी लावून धरला. पश्चिम बंगालमधल्या अगदी खेड्यापाड्यापर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा शुभेंदू अधिकारींनी पोचवला. एवढंच नाही तर भाजप सुद्धा कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं जर का श्रेय आपण बघितलं तर जे श्रेय 3-4 जणांना जातं त्यातले सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे शुभेंदू अधिकारी. शुभेंदू अधिकारी भाजपचा एक आक्रमक चेहरा आहे, हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा म्हणून शुभेंदू अधिकारींकडे बघितलं जातं. कोणत्याही गोष्टीची म्हणजे आता आपण बघितलं चंद्रनाथ रथ जे शुभेंदू अधिकारींचे अत्यंत जवळचे विश्वासू त्यांचे पीए, खरं तर ते पीए नव्हतेच, ती एक सिस्टीम होती शुभेंदू अधिकारींची. आणि जेव्हा त्यांची हत्या झाली त्यानंतर आता त्या दृष्टीनं सुद्धा जो तपास करायचा आहे त्या तपासाच्या बाबतीमध्ये सुद्धा आज अमित शहांच्या उपस्थितीमध्ये त्या बैठकीमध्ये या बाबतीतली चर्चा झाली आहे. आज पश्चिम बंगालमध्ये चंद्रदास रथ यांच्या हत्येमध्ये कोण आरोपी आहेत, काही आरोपींना अटकही करण्यात आलेली आहे ज्यांच्यावर संशय आहे. त्याचप्रमाणे तिथे SIT स्थापन झाली आहे, CIDचा तपास आता सुरू झालेला आहे. त्यामुळे या मागचा मास्टर माइंड कोण आहे, हे का घडवलं गेलं, या दृष्टीनं आता वेगाने सगळी सूत्र ही सुरू झालेली आहेत, हलायला लागलेली आहेत. आणि म्हणून शुभेंदू अधिकारी यांचं नाव निश्चित होण्यामागे खूप मोठी रणनीती आहे. पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये अगदी आपण 6 महिन्यांचा कालावधी पकडूयात. या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये ममता दीदींच्या बाबतीमध्ये खूप गोष्टी घडू शकतात अशी स्थिती आहे. कारण आता एक फाईल बाहेर येणार आहे आणि जशा एक फाईल बाहेर येतील तसं तृणमूल काँग्रेसमधले अनेक नेते हे अडचणीत येणार आहेत आणि त्या दृष्टीने सुद्धा आता रणनीती ही आखली गेलेली आहे. आणि म्हणूनच उद्याच्या 9 तारखेला ब्रिगेड परेड ग्राउंड जे आहे पश्चिम बंगालमधलं, या ब्रिगेड परेड ग्राउंडवर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा सोहळा हा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दिमागदार असा सोहळा करण्याचं भाजपचं एक आत्ता तयारी सुरू आहे. याचं अनेक अर्थांनी कारण आहे, कारण पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रयत्न भाजप करत होतं घुसण्याचं. अगदी 1-2 आमदारांपासून जी भाजपने सुरुवात केली आहे ते आता 207 आमदारांचं बळ या निवडणुकीमध्ये त्यांनी जिंकून आणलेलं आहे. त्यामुळे एक भाजपच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर पश्चिम बंगालमध्ये भाजपने इतिहास घडवलाय असं भाजपचं मत आहे. त्यातून श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी जनसंघाची स्थापना ही पश्चिम बंगालमध्ये केली आणि त्या पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही हे भाजपला सहन होत नव्हतं, हे भाजपला मान्य नव्हतं. आणि म्हणून एक वेगळ्या अर्थाने उद्याचा जो सोहळा होणार आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं भाजपचं प्लॅनिंग सुरू आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्याच्याच बरोबर जर आपण बघितलं तर अमित शहा तर आहेतच, ते तर आजपासूनच आपण बघितलं पश्चिम बंगालमध्ये आहेत. आणि त्याचबरोबर भाजप शासित जी काही राज्य आहेत त्या राज्यांचे मुख्यमंत्री हे उद्याच्या पश्चिम बंगालमधल्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एकूणच आपण
जे काही बघतोय की अमित शहांनी आल्या आल्या जी काही सूत्र हलवलेली आहेत आणि पश्चिम बंगालच्या जनतेला एक विश्वास अमित शहांनी आज देखील भाषणामध्ये दिलाय, तो म्हणजे इथली कायदा सुव्यवस्था जी पूर्णतः ढासळलेली होती ती आम्ही आटोक्यात आणू. त्यानंतर महिलांवर जे काही पद्धतीचे अत्याचार इथे झाले त्याला रोख लावण्याचा प्रयत्न आम्ही करू. हिंदूंवर ज्या पद्धतीचा अन्याय झालाय त्याला आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि बांगलादेशातून जे घुसखोर इथे येत आहेत त्यांचा पहिला बंदोबस्त आम्ही करू. या शब्दामध्ये अमित शहांनी आज पूर्णतः सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधली आता भाजपची जी सत्ता आहे ती आगामी काळामध्ये पुढच्या 6-8 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत, ज्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या समोर मोठ्या अडचणी या निर्माण होणार आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.